नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी अगदी महत्त्वाचा टॉपिक घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे उड. आणि उडवर करायची आहे आज आपल्याला पीएचडी. तर बघा स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे आपल्याला उडचे डिफरंट डिफरंट 10 युजेस बघायचे आहेत आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये याला कशा पद्धतीनं कुठल्या अर्थाने यूज केले जाते हे सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्ही कुठलाही यामधील टॉपिक मिस करणार नाही आणि उडच्या यूज मध्ये कुठेही तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. यासाठी आपल्याला बघायचंय पूर्ण व्हिडिओ आणि प्रत्येक पार्टला मी खूप छान पद्धतीनं इझी वेनी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याला छान डिस्क्राईब केलंय की तुम्हाला सोप्यात सोपं कसं मला शिकवता येईल हाच माझा प्रयत्न आहे. तर बघा या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर इकडे आपण अगदी सोप्या भाषेत थ्रू मराठी इंग्लिश शिकत असतो. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघा वुडची यूज, वुड हे एक मॉडल वर्ब आहे हे तर तुम्हाला माहित असेल, मात्र याची युजेस खूप जास्त होतात वाईल स्पीकिंग आणि आपल्याला यालाच आता आपल्या लँग्वेजमध्ये ऍड करायचं आहे आणि वेगळे वेगळे सेंटेन्सेस बनवून यूज करायचे आहेत. तर चला चालू करूया आजचा टॉपिक जो आहे वुड. तर सगळ्यात पहिला वुडचा यूज आहे तो म्हणजे पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी. जसं फ्युचर टेन्स मध्ये आपण विलचा यूज करत असतो, तुम्हाला माहित असेल सिंपल फ्युचर मध्ये की आपण विलचा यूज करतो. मग त्या ठिकाणी आपल्याला वुडचा यूज करता येतो, पण कधी तर पॉसिबिलिटी आपल्याला दाखवायची असेल त्यावेळेस. जसं या ठिकाणी मी म्हटलं वुड प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आपण घेतलं प्लस ऑब्जेक्ट. पॉसिबिलिटी असेल तर करेन, अशी शक्यता आहे, गॅरंटी नाही, असं होऊ शकतं असं सांगण्यासाठी आपण इकडे काय करणार आहे वुडचा यूज करणार. जसं बघा स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वुड प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आपल्याला घ्यायचं आहे. आता हे फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म काय असते तुम्ही जर कन्फ्यूज असाल किंवा तुम्हाला जर माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती येवला अकॅडमी चॅनलवरती वर्बचा व्हिडिओ सुद्धा आहे, तो तुम्ही पाहून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. बघा सूत्र आहे सब्जेक्ट वुड वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. पहिलं सेंटेन्स घेतलंय मी, आय वुड टीच यू, मी तुला शिकवेन. पॉसिबिलिटी आहे, गॅरंटी आहे का तर नाही. आय वुड टीच यू, मी तुला शिकवेन. असं आपण बोलताना म्हणत असतो ही वुड कॉल मी, तो मला बोलवेन. अशी पॉसिबिलिटी आहे की तो मला बोलवेन. शी वुड हेल्प स्टुडंट्स, ती विद्यार्थ्यांना मदत करेन. अशी गॅरंटी नाही आहे, मात्र काय आहे एक पॉसिबिलिटी आहे की असं होऊ शकतं. यू वुड रिस्पेक्ट एल्डर्स, तुम्ही मोठ्यांचा आदर कराल. हे काय आहे एक पॉसिबिलिटी. नेक्स्ट आहे बघा ही वुड स्पीक इन इंग्लिश, तो इंग्लिश मध्ये बोलेन. अशा पद्धतीनं वुडचा पहिला यूज आपल्याला करायचा आहे विलच्या जागेवर, मात्र कधी शक्यता असल्यास पॉसिबिलिटी असल्यास तेव्हाच. ठीक आहे, हा यूज तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचा कारण हा खूप महत्वाचा यूज आहे. जेव्हाही आपण इंग्लिश ऐकतो कोणाच्या थ्रू त्यावेळेस अशा प्रकारचा यूज जर कोणी केला तर आपण कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज व्हायचं नाही, आज तुम्हाला समजलंय की आता आपण वुडचा यूज विलच्या जागेवर पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी करत असतो. ठीक आहे, चला जाऊया समोर. नेक्स्ट यूज आहे आपला वुडचा यूज आपण करत असतो केले असते कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये. कंडिशनल सेंटेन्सेस काय असतात हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जेणेकरून तुम्हाला ते डिटेलमध्ये शिकता यावं, कारण कंडिशनल हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. वुड केले असते, असं झालं असतं तर तसं केलं असतं असं आपण म्हणत असतो. तर तशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण शिकूया यामध्ये. चला बघा स्ट्रक्चर आहे वुड आणि व्हर्बचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे. जसं इथे पहिलं सेंटेन्स घेतलंय मी, आय वुड अटेंड द क्लास. हे झालं एक कम्प्लीट सेंटेन्स. जसं मी म्हटलं मी क्लास अटेंड केला असता, आय वुड अटेंड द क्लास, केला असता या सेन्सनी. बट परिस्थिती काय होती, आय डिडंट हॅव मोबाईल, माझ्याकडे मोबाईल नव्हता. हे झालं यामधील रिझन. आता हे दोन सेंटेन्स आहे, हे जे पहिलं सेंटेन्स आपण बनवलं आय वुड अटेंड द क्लास, मी क्लास अटेंड केला असता, हे झालं आत्ताची कॅटेगरी. या ठिकाणी तुम्ही रिझन टाकू शकता तुमच्या अकॉर्डिंग, तुम्हाला जसं वाटेल तसं या ठिकाणी तुम्ही सिंपल पास्टचा यूज करून रिझल्ट टाकू शकता, रिझन टाकू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, वी वुड गो देअर, आम्ही तिकडे गेलो असतो. बट काय झालं,
वी वेअर बिझी, आम्ही व्यस्त होतो. पण आम्ही तिकडे गेलो असतो या सेन्सने आपण काय म्हटलं, वी वुड गो देअर, बट वी वेअर बिझी. बिझी असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही. आय वुड मीट, बट मी भेटलो असतो, बट काय झालं, आय डिडंट हॅव टाइम, माझ्याकडे वेळ नव्हता. या ठिकाणी आय तुम्ही टाकून घ्याल. या ठिकाणी टायपिंग मध्ये मिस्टेक झाली आहे थोडी, इथे आय टाकायला विसरली, त्यामुळे तुम्ही इथे आय टाकून घ्याल. आय वुड मीट, मी भेटलो असतो, मात्र आय डिडंट हॅव टाइम, माझ्याकडे वेळ नव्हता. आय वुड प्ले, बट मी खेळलो असतो, पण काय झालं, बट माय फादर डिडंट गिव्ह परमिशन, माझ्या बाबांनी मला परमिशन दिली नाही ना, म्हणून मी खेळू शकलो नाही. आय वुड प्ले, मी खेळलो असतो, मात्र बाबांनी परमिशन दिली नाही. नेक्स्ट आहे बघा, ही वुड इन्फॉर्म यू, त्याने तुला माहिती दिली असती. ही वुड इन्फॉर्म यू, बट काय झालं, ही डिडंट हॅव बॅलन्स, त्याच्याकडे बॅलन्स नव्हतं ना, त्यामुळे काय झालं की तो माहिती देऊ शकला नाही. ही वुड इन्फॉर्म यू, त्यानं केलं असतं असं, पण हे रिझन होतं. अशा पद्धतीनं आपण इकडे बटच्या नंतर रिझन टाकू शकतो. या ठिकाणी आपण बनवले असतो, केले असते या सेन्सनी वुड पासून सेंटेन्सेस. तर अशा कंडिशनमध्ये आपण असे सेंटेन्सेस बनवू शकतो. तुम्हाला बनवायचेच आहेत, कारण हे जे सेंटेन्स आहेत ना, हे खूप जास्त यूज केले जातात. कारण वुड हा असा वर्ड आहे की तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्हाला इंग्लिश बोलताना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर या ठिकाणी आपण बघितलं, आय वुड अटेंड द क्लास, वी वुड गो देअर, आम्ही तिकडे गेलो असतो. आय वुड मीट, मी भेटलो असतो. आय वुड प्ले, मी खेळलो असतो. ही वुड इन्फॉर्म यू, त्याने तुम्हाला माहिती दिली असती. अशा पद्धतीनं हा सेकंड यूज झाला आपला वुडचा. आता बघायचंय आपल्याला थर्ड यूज, तो आहे यूज करत असताना, वुडचा यूज करत असताना भूतकाळातील एखादी सवय. जसं एखादी सवय असते आपल्याला भूतकाळामध्ये, आपण असं म्हणत असतो की मी आहे ना रोज त्या दुकानावरती जात असे, मी शाळेत जात असताना माझ्या फ्रेंडच्या घरी जात असे, किंवा आम्ही गप्पा मारत असे. आपण जेव्हाही आपल्या सवयी सांगत असतो भूतकाळातील, त्यावेळेस आपल्याला वुडनी सेंटेन्सेस बनवावे लागतात. जसं मी म्हटलं, स्ट्रक्चर आहे ते सब्जेक्ट, वुड, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. तुम्ही एवढं सुद्धा सेंटेन्स घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अजून लक्षात यावे यासाठी हे पास्टचे, सिंपल पास्टचे सेंटेन्सेस टाकले आहेत. मात्र तुम्ही एवढं जरी सेंटेन्स बनवलं तरी इनफ आहे. जसं मी म्हटलं, वेन आय वॉज अ स्मॉल, जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा आय वुड प्ले विथ मदर, ही माझी सवय होती. तेव्हा मी आईसोबत खेळायचो, असं करायचो, आपण असं म्हणतो आम्ही तसं करायचो, आम्ही बोलायचो. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, वेन आय वॉज इन स्कूल, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा आय वुड सिंग सॉन्ग, मी गाणं गात असे, ही माझी सवय होती, मी गाणं गात असे. वेन वी वेअर इन कॉलेज, जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होतो, आय वुड एन्जॉय अ लॉट, मी खूप मजा करीत होतो. आता इथे मी आम्ही टाकलंय, तुम्ही मी सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही वी टाकून आम्ही घेऊ शकता, किंवा इथं मी करा, काहीतरी एक चेंज तुम्ही करू शकता. जसं वेन वी वेअर इन कॉलेज वी वुड एन्जॉय अ लॉट, म्हणजे आम्ही खूप मजा करीत होतो. तर या ठिकाणी या वुडचा यूज आपण कशासाठी केलाय, तर आपण सवयीसाठी केलाय, की अशी सवय होती, आम्ही असं रेग्युलरली करायचो किंवा असं खूपदा करायचो, हे सांगण्यासाठी. तर बघा सेन्स लक्षात घ्या तुम्ही. वेन आय वॉज अ स्मॉल, जेव्हा मी लहान होतो तेव्हा आय वुड गो माय अंकल्स हाऊस, बघा मी माझ्या अंकलच्या घरी जात होतो. जेव्हा मी लहान होतो ना, तर आम्ही नेहमी जात होतो, नेहमी करत होतो, म्हणून मी काय म्हटलं, आय वुड गो माय अंकल्स हाऊस. नेक्स्ट यूज आहे बघा, नेक्स्ट सेंटेन्स, वेन वी वेअर इन कॉन्व्हेंट, जेव्हा आम्ही कॉन्व्हेंटमध्ये होतो ना, तेव्हा अवर टीचर वुड पनिश अस, तेव्हा आमच्या टीचर आहे ना आम्हाला शिक्षा करीत होत्या किंवा शिक्षा करत होती. वेन वी वेअर इन कॉन्व्हेंट अवर टीचर वुड पनिश अस, आमच्या टीचर आम्हाला पनिश करत असे. अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण काय करू शकतो, वुडचा यूज करू शकतो. हा झाला वुडचा थर्ड यूज, आणि याचा छान अभ्यास करून तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर करायच्या आहेत. आय होप तुम्हाला समजत असेल, कारण आपण हळूहळू जात आहे आणि मी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित सर्व गोष्टी तुम्हाला समजावून सांगत आहे. तर बघा नेक्स्ट यूज आहे वुडचा, तो म्हणजे वुड बी प्लस ऑब्जेक्ट.
हा यूज कसा करायचा असतो बघा, याचा सेन्स असतो असते किंवा असतो. आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की बी म्हणजे काय असते, की असणे. मी असते किंवा असतो, बी म्हणजे असणे. स्ट्रक्चर आहे वुड बी आणि ऑब्जेक्ट राहणार, यामध्ये वर्ब राहणार नाही. सेंटेन्सच्या द्वारे आपण समजून घेऊ. जसं मी म्हटलं, आय वुड बी इन स्कूल, मी स्कूलमध्ये असते. मला म्हणायचंय मी स्कूलमध्ये असते, काल असते, परवा असते, असं मला म्हणायचंय की मी स्कूलमध्ये असते. इफ टीचर डिडंट पनिश मी, जर टीचरनी मला पनिश केली नसती तर मी स्कूलमध्ये असते. आय वुड बी इन स्कूल. हे समोरचं सेंटेन्स मी एक्स्ट्रा तुमच्यासाठी बनवून सांगितलंय तुम्हाला, की जेणेकरून तुम्हाला अर्थ लागायला हवे की कशा याच्यामध्ये तुम्हाला यूज करायचा आहे. इथे सुद्धा आपण काय केलं, सिंपल पास्ट पासून सेंटेन्स बनवलाय की मी इकडे असते, मी शाळेत असते, असणे यासाठी. पण कधी, भूतकाळामध्ये, पास्ट मध्ये. आय वुड बी इन क्लास, मी क्लासमध्ये असते, वर्गात असते. इफ इट वॉज नॉट हॉलिडे एस्टरडे, जर काल सुट्टी नसती, मी वर्गात असते, जर काल सुट्टी नसती. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, शी वुड बी हिअर, ती इकडे असती, शी वुड बी हिअर, बट ही डिडंट इन्फॉर्म हर, त्याने तिला सांगितले नाही. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सेंटेन्स मी इकडे वाढवलेले जे आहेत ते एक्स्ट्रा आहेत, ते तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही वुडचा यूज समजून घ्यायचा की असतेसाठी आपण केलोय, की पास्ट मध्ये मी इकडे असते, तिकडे असते, मी पार्टीत असते. तर त्या ठिकाणी आपल्याला समोर रिझन सांगायचं आहे. नेक्स्ट बघा, आय वुड बी इन पार्टी, आलंय सेंटेन्स बघा, मी पार्टीत असते. बट रिझन काय होतं, आय वॉज बिझी, मी बिझी होते. नाहीतर मी पार्टीत असते, आय वुड बी इन पार्टी बट आय वॉज बिझी. तर आय होप तुमचा हा सुद्धा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल असं मी गृहीत धरते. जर तुम्हाला डाऊट असेल ना थोडा पण, तरी मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा, जेणेकरून मला अजून जास्त काम करता येईल, किंवा अजून कशा कॅटेगरीचे कसं पाहिजे आहे तुम्हाला ते सुद्धा मला कळेल, की कशा प्रकारचे किती डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत. चला नेक्स्ट यूज बघूया आपण आता वुडचा. वुड यू प्लीज, बघा खूप छान हे सेंटेन्स आपल्याला बनवता येतात. जसं विनंती करण्यासाठी आपण असं म्हणतो, तू मला प्लीज पाणी आणून देशील का, किंवा तुम्ही कृपया एवढा पेन उचलाल का. तर जेव्हा विनंती करायची असते आपल्याला समोरच्याला, त्यावेळेस आपण वुड यू प्लीजचा यूज करू शकतो. जसं स्ट्रक्चर अगदी सोपं आहे, वुड यू प्लीज व्हर्ब येणार आणि लास्टला ऑब्जेक्ट राहणार. जसं सेंटेन्स आहे बघा, वुड यू प्लीज कम हिअर, काय तुम्ही कृपया इकडे याल, नम्रपणे एखाद्याला बोलण्यासाठी. वुड यू प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ कॉफी, काय तुम्ही कृपया माझ्यासाठी एक कप कॉफी आणाल. वुड यू प्लीज, बघा ब्रिंग म्हणजे आणणे, या ठिकाणी तुम्ही गेट सुद्धा घेऊ शकता. वुड यू प्लीज ब्रिंग मी अ कप ऑफ कॉफी और कप ऑफ टी, काही पण तुम्ही इथे टाकू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, वुड यू प्लीज गिव्ह मी अ पेन, कृपया तुम्ही मला पेन देऊ शकाल. नेक्स्ट आहे बघा, वुड यू प्लीज हेल्प मी, काय तुम्ही कृपया मला मदत करू शकाल. विनंती करत आहोत आपण, वुड यू प्लीज मूव देअर, काय तुम्ही थोडे बाजूला व्हाल, थोडे तिकडे व्हाल. तर अशा प्रकारे आपल्याला वुड यू प्लीजचा यूज करून आपल्या लँग्वेजला काय करायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे, इम्पॅकेबल करायचं आहे. हे खूप छान, जेव्हाही तुम्ही यूज करता ना खूप छान वाटतं समोरच्याला, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचे सेंटेन्स यूज करता. तर या ठिकाणी बघा, आता इथेच तुम्हाला काय करायचंय, वुड यू प्लीजच्या नंतर जेही वर्ब लागेल, जेही तुम्हाला सांगायचंय ते तुम्ही या ठिकाणी टाकून सेंटेन्स बनवू शकता. चला नेक्स्ट यूज बघूया आपण वुडचा. वुड हॅव आणि V3. आता इथे बघा, वुड हॅव च्या नंतर V3 घेतलंय आपण, याचा सेन्स असतो ले असेल, केले असेल. जसं आपण म्हणतो तिनं होमवर्क केले असेल, किंवा त्याने पैसे दिले असेल. बघा, हे या ठिकाणी फ्युचर परफेक्ट सारखे सेंटेन्सेस आपल्याला वाटू शकतात. मात्र फ्युचर परफेक्ट मध्ये क्रिया ही भविष्यात पूर्ण होणार असते, मात्र यामध्ये क्रिया ऑलरेडी कंप्लीट झालेली असते. पण आपण काय म्हणत असतो, केले असेल, तिने होमवर्क पूर्ण केले असेल, त्याने काम पूर्ण केले असेल, या सेन्सनी म्हणजे भूतकाळामध्ये झाले असेल, यासाठी आपण वुड हॅव आणि V3 चा यूज करत असतो. यूज कसा करायचा शिकूया. बघा, स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट वुड हॅव प्लस V3.
पहिलं सेंटेन्स घेतलंय मी. ही वुड हॅव कम्प्लिटेड स्टडी. त्याने अभ्यास पूर्ण केला असेल, असं काम त्याचं करून झालं असेल. सेन्स लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे, असं केलं असेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, शी वुड हॅव मेट देम. ती त्यांना भेटली असेल, म्हणजे तिचं भेटून झालं असेल. शी वुड हॅव मेट देम. नेहा वुड हॅव ओन द प्राइज. नेहाने बक्षीस जिंकले असेल. या ठिकाणी V3 चा यूज आपण करतोय. या ठिकाणी कम्प्लिटेड, मेट, ओन आपण V3 चा यूज केलाय. ही वुड हॅव गॉन टू स्कूल. तो शाळेत गेला असेल. ही वुड हॅव गॉन टू स्कूल. टीचर वुड हॅव टॉट. टीचरने शिकवले असेल किंवा शिकविले असेल. तर बघा, एखादी गोष्ट केली असेल हे सांगण्यासाठी सुद्धा वुड हॅवचा आपण यूज करतो, आणि याचा यूज आपल्याला माहिती असणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. 6 नंबरची कॅटेगरी आपण बघितली. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आपण जाऊया आता नेक्स्ट टॉपिक कडे, आणि आपल्याला वुड हॅवचा यूज अजून बघायचा आहे. कुठला आहे तर तो आहे वुड हॅव V3, म्हणजे ले असते या सेन्सनी. बघा, स्ट्रक्चर सेम दिसत आहे आपल्याला, मात्र या वुड हॅव आणि V3 चा जो यूज आहे ना, आपण कंडिशनल मध्ये करत असतो. जसं ले असते, केले असते या सेन्सनी. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, वुड हॅव, व्हर्बचं थर्ड फॉर्म प्लस सेकंड सेंटेन्स. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेकंड सेंटेन्स आपण इकडे टाकू शकतो. तर बघा, पहिलं सेंटेन्स आपण घेऊया. जसं मी म्हटलं, शी वुड हॅव कॉट द ट्रेन. ती लवकर आली असती. शी वुड हॅव कॉट द ट्रेन. वी वुड हॅव अटेंडेड इट. आम्ही त्याला उपस्थित राहिलो असतो. वी वुड हॅव अटेंडेड इट. आपण असं म्हणतो ना, आम्ही असं केलं असतं, जर त्यांनी आम्हाला बोलवलं असतं, असं बोलताना बोलतो ना आपण, तर त्यावेळेस आपण असते, केले असते यासाठी आपण वुड हॅव V3 चा यूज करणार. बघा सेंटेन्स, नेक्स्ट सेंटेन्स आहे, वी वुड हॅव फिनिश्ड द प्रोजेक्ट ऑन टाइम. आम्ही वेळेवर प्रकल्प पूर्ण केला असता. आय वुड हॅव बॉट अ न्यू कार. मी नवीन कार खरेदी केली असती. आय वुड हॅव बॉट अ न्यू कार बट आय डिड नॉट हॅव मनी. माझ्याकडे पैसे नव्हते. असं सुद्धा रिझन आपण याच्या समोर टाकू शकतो. बघा, नेक्स्ट सेंटेन्स मध्ये तुम्हाला मी एक सेंटेन्स बनवून दाखवलं या ठिकाणी. आय वुड हॅव पास्ड द एक्झाम. जर मी अधिक मेहनत घेतली असती तर मी परीक्षा पास झालो असतो. तुम्ही याचा अर्थ असा सुद्धा घेऊ शकता, आय वुड हॅव पास्ड द एक्झाम. मी एक्झाम पास झालो असतो इफ, जर आय हॅड स्टडीड हार्डर. जर मी कठोर अभ्यास केला असता. ह्या काय आहेत, कंडिशन. तर कंडिशन मध्ये अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस बनवत असताना आपण वुड हॅव पासून सेंटेन्स बनवतो आणि पुढे रिझन टाकत असतो की का बरं आपण त्या गोष्टी करू शकलो नाही. तर हा झाला वुड हॅवचा 7 नंबरचा. वुडचा 7 नंबरचा यूज जो आहे वुड हॅव प्लस V3 कंडिशनल साठी. तर चला आता बघायचं आहे आपल्याला 8 नंबरचा पार्ट वुडचा, तो म्हणजे वुड लाईक टू, म्हणजे करायला आवडेल. जसं आपण असं म्हणत असतो, मला तुमच्यासोबत बोलायला आवडेल, किंवा मला हे करायला आवडेल, मला तुम्हाला ते द्यायला आवडेल. त्यावेळेस आपण हे वुड लाईक टू यूज करू शकतो. याचं स्ट्रक्चर काय असतं बघा, वुड लाईक टू, इथे सब्जेक्ट राहणार ऑब्विसली सुरुवातीला, त्यानंतर वुड लाईक टू घ्यावं लागेल आपल्याला, व्हर्बचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट राहणार. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतलंय, आय वुड लाईक टू मीट यू. मला तुम्हाला भेटायला आवडेल. ज्याही वेळेस आपल्याला असं म्हणायचं असेल मराठीमध्ये की मला असं करायला आवडेल, त्यावेळेस तुम्ही वुड लाईक टू चा यूज करू शकता. जसं आय वुड लाईक टू मीट यू, मला तुम्हाला भेटायला आवडेल. वी वुड लाईक टू हॅव सम टी. आम्हाला चहा घ्यायला आवडेल, है ना. वी वुड लाईक टू हे बोलत असताना एकदम छान वाटतं, त्यामुळे तुम्ही वुड लाईक टू चा यूज जास्तीत जास्त करा, जेणेकरून इम्प्रेसिव्ह आणि छान अशी लँग्वेज तुमची वाटते. नेक्स्ट बघा, दे वुड लाईक टू लर्न इंग्लिश. त्यांना इंग्लिश शिकायला आवडेल. आय वुड लाईक टू स्पेंड टाइम विथ यू. मला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडेल. आय वुड लाईक टू स्पेंड टाइम विथ यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, आय वुड लाईक टू कम हिअर. ही वुड लाईक टू कम हिअर, म्हणजे त्याला इकडे यायला आवडेल, किंवा आपण असे म्हणू शकतो आय वुड लाईक टू गो देअर. मला तिकडे जायला आवडेल. तर तुम्हाला जे करायला आवडेल ती ऍक्शन तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे.
बस सुरुवातीला जो सब्जेक्ट घ्यायचा तो टाकायचा, वुड लाईक टू घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला जे करायला आवडेल ती गोष्ट म्हणजे ते वर्ब, आणि लास्टला ऑब्विसली ऑब्जेक्ट राहणार. आय वुड लाईक टू किंवा ही वुड लाईक टू अकॉर्डिंग टू सब्जेक्ट. सब्जेक्ट कुठलाही असो आपल्याला वुड लाईक टू चा यूज करायचा आहे. अशा प्रकारे आपण बघितला 8 नंबरचा वुडचा यूज. आता जायचंय आपल्याला वुडच्या नेक्स्ट यूज कडे, जो आहे वुड म्हणजे पास्ट मध्ये कसा यूज करायचा याचा सेन्स असतो न किंवा र. स्ट्रक्चर आहे बघा, आपण सेंटेन्सच्या द्वारे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, डोंट वरी. या ठिकाणी स्ट्रक्चर काढले मी, सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, हे आहे याचं सूत्र. जसं आपण असं म्हणत असतो, पास्ट मध्ये कोणीतरी आपल्याला म्हटलं की असं करेन, म्हणजे पास्टची गोष्ट आहे फ्युचरसाठी. पास्ट मध्ये कोणीतरी भविष्यामध्ये एखादी गोष्ट करेन असं सांगितलंय, त्यावेळेस आपल्याला या वुडचा यूज करावा लागतो या पॅटर्न मध्ये. तर बघा सूत्र तुमच्या समोर आहे, सब्जेक्ट आहे वुड, V1 ऑब्जेक्ट, एकदम सिंपल सूत्र आहे. आता आपल्याला या ठिकाणी मी काय केलंय की सिंपल पास्ट या ठिकाणी सुरुवातीला घेतलं, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीनं समजायला हवं. जसं ही सेड म्हणजे तो म्हणाला दॅट की ही वुड कम, तो कधी म्हणाला पास्ट मध्ये, तो म्हणाला की काय की मी येईन. भविष्यातली गोष्ट ही पास्ट मध्ये सांगितली, त्यासाठी आपण या सेन्सने काय घेत असतो, वुडचा यूज करतो. तो म्हणाला की तो येईन, तो भविष्यात येईन, पण त्याने मला पास्ट मध्ये सांगून ठेवलंय. नेक्स्ट आहे बघा, शी सेड, ती म्हणाली दॅट की शी वुड हेल्प मी, ती म्हणाली की ती मला मदत करेन. नेक्स्ट आहे बघा, शी सेड दॅट शी वुड गेट प्राइज, ती म्हणाली की ती बक्षीस मिळवेन. असं ती मला कधी म्हणाली, पास्ट मध्ये. शी सेड, ती म्हणाली दॅट शी वुड गेट प्राइज. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, दे सेड, ते म्हणाले दॅट दे वुड पास इन एक्झाम, ते म्हणाले की ते परीक्षेत पास होतील. अशा पद्धतीने आपण वुडचा यूज करू शकतो, ज्यावेळेस सेन्स असतो की कोणीतरी असं म्हणालं की ते असं करेन, हे पास्ट मध्ये झालं फ्युचरसाठी, त्यावेळेस आपल्याला वुडचा अशा पद्धतीने यूज करून सेंटेन्स बनवायचा आहे. अगदी सोपं आहे. तुम्हाला पास्ट टेन्स टेन्सेस माहिती नसतील तरी सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही टेन्सेसचा व्हिडिओ पाहून घ्यायचा, जेणेकरून तुमचं ते सुद्धा क्लिअर असायला हवं. तर चला जाऊया वुडच्या लास्ट यूज कडे, जो आहे वुड बी आणि INGचा यूज आपल्याला याच्यासोबत करायचा आहे. म्हणजे करीत असेन, जसं आपण असं म्हणतो तो अभ्यास करत असेल, ती काम करत असेल, आई स्वयंपाक बनवत असेल, है ना. म्हणजे करत असेन हा जेव्हा सेन्स असतो, त्यावेळेस आपल्याला वुड बी आणि INGचा यूज करायचा आहे. जसं स्ट्रक्चर आहे बघा, सब्जेक्ट प्लस वुड आहे, त्यानंतर बी घ्यायचंय आपल्याला आणि ING फॉर्म घ्यायचा आहे. तर पहिलं सेंटेन्स आहे या ठिकाणी, ही वुड बी स्टडिंग. आपण स्ट्रक्चर मध्ये सेंटेन्स टाकले आणि बनवलं. ही वुड बी V4 म्हणजे ING स्टडिंग, तो अभ्यास करीत असेन. सध्या त्याचं काय चालू असेल, अभ्यास चालू असेल किंवा करत असेन. नेक्स्ट आहे बघा, शी वुड बी गोइंग टू ऑफिस, ती ऑफिसला जात असेल. म्हणजे क्रिया कशी असेल, चालू असेल, ती ऑफिसला जात असेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, राधा वुड बी विनिंग, राधा जिंकत असेल. सेन्स तुमच्या लक्षात येत असेल, कारण सेन्स जो आहे ना हा खूप महत्वाचा आहे. तुमच्या माइंडमध्ये सेन्स सेटल झालं की तुम्हाला सेंटेन्स बरोबर करता येतं तयार, आणि याचे युजेस तुम्हाला एकदा समजले आणि तुम्ही यूज करायला लागले की तुम्हाला याच्यामध्ये अडचण येत नाही, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस हवी आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, ही वुड बी स्पीकिंग इन इंग्लिश, तो इंग्लिश मध्ये बोलत असेल. टीचर वुड बी टीचिंग, टीचर शिकवत असेल. अशा पद्धतीनं आपण बघितले 10 युजेस विथ वुड. वुडच्या सोबत आपण 10 युजेस बघितले आणि जे खूप जास्त यूज केल्या जातात. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट्स करू शकता. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे सुद्धा कळवा, जेणेकरून तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, की तुम्हाला कसं वाटत आहे, तुम्हाला समजत आहे शिकवलेलं मी. ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा. काही डाऊट असल्यास व्हिडिओ पुन्हा बघा
आणि अशा प्रकारचे चांगले व्हिडिओ बघण्यासाठी किंवा माझ्यासोबत इझी वेनी इंग्लिश शिकण्यासाठी येवले अकॅडमी या चॅनलवरती तुम्ही राहून स्टेप बाय स्टेप व्हिडिओज बघून इंग्लिश शिकू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून कुठलेही अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही. या ठिकाणी आपण थांबूया. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीवन.